येथे यात्रेनिमित्त कुस्ती तसेच पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। यावेळी हिंगणगादे येथे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। किरण भगतसह मोनिका पाटील, MM न्यूज, विटा। नमस्ते। सालाबाद प्रमाणे यावर्षी हिंगणगादे यात्रेनिमित्त आज तारीख 6/4/2022 रोजी कुस्तीचे मैदान आयोजित केलेले आहे। सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आणि हिंगणगादे गावातील सर्व ग्रामस्थ आणि यांच्या सहकार्याने आज आयोजित केलेले सर्वांनी उपस्थित राहावे। तसेच रात्री 9 वाजता लावणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर सर्वांनी उपस्थित राहावे। तसेच उद्या एक 9 वाजता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर सर्वांनी उपस्थित राहावा। दरवर्षी आमच्या गावातील यात्रा सर्व हिंगणगादे गावातील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सर्व कुटुंबाप्रमाणे साजरी केली जाते आणि ह्याच्यात प्रत्येक सर्व ग्रामस्थांचे भरपूर प्रमाणात प्रतिसाद राहतो आणि सहकार्य राहते। तसेच गेल्या वर्षी आमच्या गावात कोरोनामुळे निधन झालेल्या सर्व व्यक्तींना आमच्या गावातील सर्व ग्रामस्थातर्फे भगिनी मित्र भाव यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबांना ईश्वर शक्ती देवो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना। माझं नाव तानाजी मोहन सुतार। सालाबादप्रमाणे होत असलेली श्रीनाथ यात्रा याही वर्षी आयोजित केलेली आहे। कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष ही यात्रा बंद होती, तर आता यावर्षी कोरोनाचं संकट थोडक्यात आता टळलेलंच आहे, म्हणून यावर्षी आपण आता श्रीनाथ साहेबाची यात्रा आयोजित केलेली आहे। तर यावर्षी काल रात्री बरोबर म्हणजे 5/4/2022 रोजी संध्याकाळी ठीक 10 वाजता श्रीनाथ साहेबांची पालखी निघालेली होती। भव्य अशा स्वरूपात गावातील सर्व ग्रामस्थ भाविक सर्व उपस्थित होते आणि चांगल्या रीतीनं रात्री पालखी निघाली। आज सकाळपासून मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून सकाळी ठीक 10 वाजता तमाशा चालू झालेला आहे। आता तमाशा 4 वाजता संपणार आहे। त्यानंतर कुस्तीचं मैदान भरणार आहे। कुस्तीचं मैदानाचा कुस्त्या झाल्यानंतर संध्याकाळी ठीक 10 वाजता लावण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। लावण्यासाठी आणि उद्याचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रासाठी हा कार्यक्रम थोडक्यात महिलांसाठीच असतो आहे। महिलांची सुद्धा उपस्थिती चांगली राहणार आहे संध्याकाळी आणि उद्याच्या कार्यक्रमात सुद्धा महिलांसाठी उपस्थिती चांगली राहणार आहे। तर ही यात्रा म्हणजे गावातील सर्व ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्यातून होत असते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगल्या पद्धतीनं नियोजन झालेलं आहे आणि यावर्षीसुद्धा कार्यक्रम सर्व चांगले होतील अशी अपेक्षा आहे।